पंढरपूर वारीतील आळंदी आणि देहूवरून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रिंगण हे भक्तीचं सर्वोच्च असं प्रतीक मानलं गेलं आहे। रिंगणामध्ये अश्व, टाळकरी, पथधारक तसंच डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी शिस्तबद्ध पद्धतीनं धावत असतात। वारकरी परंपरेत या सोहळ्याचं नेमकं मूळ आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे याचा उलगडा ज्येष्ठ अभ्यासक भावार्थ देखणे यांनी साम टीव्हीचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याशी बोलताना केला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचं दुसरं गोल्ड रिंगण आज खुडूसमध्ये पार पडतंय। या पार्श्वभूमी खरं तर रिंगण म्हणजे काय, रिंगणमध्ये वारीमध्ये रिंगणाचं महत्त्व काय हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत देखणे महाराज आहेत। रिंगण म्हणजे फक्त घोडा पळाला एवढंच लोकांना जास्त माहिती आहे, पण त्याच्यानंतर साधारणपणे पाऊण ते 1 तासाचा उडीचा खेळ होतो। त्यामध्ये मध्ये पालखी ठेवलेली असते आणि सगळे जे वारकरी आहेत ते उभ्या रेघेमध्ये एखादं कमळाचं पाकळी कशी उमलते ना तसे ते उभ्या रेघेमध्ये असे उमललेल्या अवस्थेत असतात। त्याच्यानंतर ते टाळ मृदुंगाचा गजर चाललेला असतो आणि वेगवेगळ्या पावल्या उभं राहून, बसून, झोपून, लोळून अशा वेगवेगळ्या पावल्या त्या तिथं सादर करतात। आणि मी विनंती करेन की कधी सगळं शक्य झालं लोकांना एक मी आवाहन करेन की रिंगण घोडा पळतो हे तर पाच, पण त्याच्यानंतरचा उडीचा खेळ मात्र आवर्जून पहा। खूप सुंदर आनंदाचा क्षण असतो तो। आपण पाहतो की रिंगणाचं महत्त्व हे होतं। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, खुडूस। मी साम टीव्हीच पाहतो, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।